नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। आज एक सुंदर अशी बॅग बनवणार आहे त्याचा ह्या स्ट्रिप्सपासून। आणि हा जो एक कपडा हा जो कॅनव्हास घेतला आहे मी त्याच्यावर मी सगळ्या स्ट्रिप्स जोडून घेत आहे। या स्ट्रिप्स मी 2-2 इंचाच्या अंतरावर बसवत आहे। इथे सगळ्या स्ट्रिप्स बसवून झालेल्या आहेत। आता आपण ते मी कट करत आहे। इथे अशा पद्धतीने हे क्विल्टिंग तयार झालेलं आहे। याचं मेजरमेंट 18 बाय 10.5 आहे। तर याला मी अस्तर घेतलेला आहे। अस्तर थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण मी अस्तरचीच पाइपिंग करणार आहे त्याला। आणि इथे एक असा 8 बाय 8चा मी एक पीस कट करत आहे ज्याचं मी पॉकेट बनवणार आहे आतून। आणि ते 8 इंचाची झिप घेतलेली आहे। ते झिप बसवून मी ते पॉकेट बसवते अशी। आधी अस्तरला पॉकेट लावून झाल्यानंतर मग ते अस्तर मी क्विल्टिंगला जोडणार आहे। इथे अस्तर मार्जिन मी अस्तरचं मार्जिन मी जरा जास्तच ठेवलेलं आहे कारण मी तिथे पाइपिंग करणार आहे त्याचं अस्तरचं। इथे दुसरी बाजूही मी पाइपिंग करत आहे। त्यानंतर हे एक्स्ट्रा कपडा मी कट करणार आहे। इथे थोड्या मी शिलाई घेत आहे कपड्यावर कॉर्नरला। झिपची दुसरी बाजू पण मी कट करून दुसऱ्या साईडला लावत आहे काढून। इथे बेल्ट लावलेले आहेत सेंटर मार्क पासून 2-2 इंचावर। इथे दोन्ही साईडचे बेल्ट बसवून झालेले आहेत। मी इथे आता रनर लावत आहे। त्यानंतर बॅग ही उलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडची शिलाई करून घ्यायची आहे। ही शिलाई झाल्यानंतर इथे मी 1-1 इंचावर मी मार्किंग करून ते कोपरे कट करत आहे।
त्यानंतर एक कोपरे शिवून घ्यायचे आहेत. इथे दोन्ही कोपरे शिवून झालेले आहेत. आता बॅग आपण उलटवून पाहू शकतो. ही सुंदर अशी हँडबॅग तयार झालेली आहे स्ट्रिपची, आणि आतून एक कप्पा पण केलेला आहे मी पॉकेट. त्यानंतर ही बॅग आपण बघू शकता, खूप व्यवस्थित आणि फार छान झालेली आहे छोटीशी. ही हँडबॅग कशी वाटली तुम्हाला? जर तुम्हाला आवडलीस लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.